चलते हैं इस अद्भुत मुकाबले की तरफ। स्वागत है आप सभी का। सचिन तरे आप तक लाएं बीटीपीएल। खेल की शुरुआत पंडित भुईर सामना करेंगे सचिन नाइक। नॉन स्ट्राइक पर निकेतन नाइक थोड़ा वार्म अप कर रहे हैं। पंडित भुईर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए 4 खिलाड़ी सर्कल में, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्मन, एक्स्ट्रा कवर और वाइडिश मिड विकेट। डीप में 5 खिलाड़ी हैं। पंडित भुईर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया, वाइड घोषित किया अंपायर परेश महाजन ने। 1 से खाता खुला टीम शीर्षा 11 जो जय नाइक फैम टीम है। अगला मैच हर्षित इंटरप्राइजेस और भाविक इंटरप्राइजेस के बीच रहेगा। योगेश गुलवी और योगेश तरे फैम टीम है। पहला मैच लेट प्रभाकर स्मूर्ति ने जीता जगदीश नाइक की बल्लेबाजी से। इस मरतबा गेंद आसमान में खड़ी रह गई है। पंडित नीचे आए हैं। ओ माय गॉड, दूसरी कोशिश में पकड़ा। चैताचे गो नये दिशी, चैताचे गो नये दिशी, सोनू आयला पाल विशी, सोनू आयला पाल विशी। आनंद झाला तुझे भक्ताची, गो झाला तुझे भक्ताची। लगेच शतरक्षण लावून घ्यायचंय आणि फलंदाज लगेच पाठवून द्यायचंय। कलाकार हैं संदेश पाटिल भिवंडीकर, सॉन्ग भी गाते हैं, लेकिन खेळाडूसाठी एक सुवर्ण संधी आहे। चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक लावण्यात आलेला आहे गजेंद्र गुलवी साहेबांच्या माध्यमातून। मग ती विकेट हॅट्रिक असो किंवा षटकार किंवा चौकार, रोख रक्कम 500 रुपये आणि सूर्यकांतजी मोरे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये सर्वांसाठी संधी आहे। प्रदीप पाटिल नए बैटर हैं मैदान में। ऑफ स्टंप के बाहर पंच किया गेंद को वाइडिश लॉन्ग ऑफ पे, दूर से खिलाड़ी पहुंचे 1 रन। प्रदीप का 1 से खाता खुला, 2 पे पहुंचा स्कोर शीर्षा 11 का जय नाइक फैम टीम। प्रदीप पाटिल 1 से खाता खोलते हुए अनिकेत नाइक अब सामना कर रहे पंडित भुईर का। निकेतन नाइक, पंडित भुईर विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए। फुल टॉस गेंद बीमर है, उसे खेल दिया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के निकेतन नाईक साठी एक सुवर्ण संधी। आता जर षटकार ठोकला तर रोख रक्कम 1000 रुपये गजेंद्र गुलवी साहेबांच्या माध्यमातून। फ्री हिट आता हुआ 7 रन 1 विकेट। फिर बीमार, अब गेंदबाजी नहीं कर पाएंगे। 2 बीमार डाल चुके हैं। ये अच्छा समाचार नहीं है जोशी फाउंडेशन के लिए। वेलकम, छत्रे मामांचं शुभ आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सोबतच आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक योगेशजी तरे आपल्या ड्रेसिंग मध्ये अंदाजामध्ये उपस्थित झालेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। भाविक इंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। 8 रन अब करे कोई और भरे कोई। गलती कर दी कल्लू ने, भर रहे लल्लू, क्योंकि फ्री हिट है और उनकी जगह पे गेंदबाजी के लिए जग्गू को बुलाया गया है। जगन्नाथ जोशी, हिंदी फिल्मों का बहुत मशहूर नाम जग्गू। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर वाइड। ये गेंद ने नाक में दम कर रखा है, ये गेंद हो ही नहीं रही है। फ्री हिट कंटिन्यू। अंपायर परेश महाजन कह रहे हैं
फ्री इट इज कंटिन्यू। 1 रन से स्कोर 9 पे पहुंचा है। मौसम बहुत ही खुशगवार भादवड़ में। इस मरतबा आड़े बल्ले से आउटफील्ड में खेला है। फील्डर हैं सर्कल में। 1 रन। डबल फिगर में जाता हुआ स्कोर शिरसा 11 जय नाइक फैम टीम का। 10 रन 1 विकेट। पहला ओवर चल रहा है। टॉस हार के बल्लेबाजी कर रही है जय नाइक फैम टीम शिरसा 11। रिवर्स, ये कमाल का शॉट है। 6 रन। अरे सही पकड़ कर तोड़ा लबा मेरा मेरे आगे तक पकड़ कर तोड़ा लबा मेरा मेरे आगे तक जवाला मगर मार पाया जवाला मगर मार ये सारन मजा बाबू सारन मजा बाबू सारन मजा बाबू सारन मजा बाबू। प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेबांच्या माध्यमातून प्रदीप पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे। रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हॅट्रिकसाठी रोख रक्कम 5000 रुपये। समय पहले 5 ओवर के लिए आपको 25 मिनट का दिया गया है। कमाल का रिवर्स स्ट्रोक खेला है प्रदीप पाटिल ने। आगे बढ़ के ड्राइव करना चाहते थे, ऊपर खेल बैठे डॉट गेंद। पहले ओवर में बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं शिरसा 11 जय नाइक फैम टीम की। कुल मिलाकर 16 रन आए 1 विकेट। 25 मिनट में अगर आप 5 ओवर नहीं डालते तो फिर एक खिलाड़ी अंदर आ जाएगा। 7:44 को पहली गेंद फेंकी गई थी। जगन्नाथ जोशी बैकफुट पे गए। बहुत ही क्रैकिंग पंच। थोड़ी मिसफील्ड हुई है, कवर अच्छा किया है, लेकिन इस बीच 2 रन बने। जगह दी थी वहां पर हाथ खोलने की बल्लेबाज को। पहले ओवर की समाप्ति। बढ़िया शुरुआत हम देख रहे हैं शिरसा 11 जय नाइक फैम टीम की। 18 1 विकेट। आई मावलीचा आई मजी कोणाला पावली आई मजी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली। बाजूवरचे लोकांना बाजूवरचे लोकांना पावली आजूबाजूचे लोकांना गो आजूबाजूचे लोकांना। होय तुझा सचिन कवर गेला ना सचिन दादा कवर गेला आई तुझा सचिन कवर गेला ना सचिन दादा कवर गेला तुझ्याला जायला ये तुझ्याला जायला ये आई तुझ्याला जायला ये तुझ्याला जायला ये। देखना है दूर वाले छोर से दूसरे ओवर में गेंदबाजी किसके हाथ में दी जाती है। शुरुआत बहुत बढ़िया की है शिरसा 11 ने। जीत आए गेंदबाजी के लिए। अगला मैच हर्षित इंटरप्राइजेस और भाविक इंटरप्राइजेस के बीच रहेगा। योगेश गुलवी और योगेश तरे फैम टीम। पहली गेंद लॉक कर दिया है गेंद को। जा रही है 6 रन। काय पाहिजे मायना सोन्याचा हार पाहिजे सोन्याचा हार गजब का शॉट खेला वहाँ पे बल्लेबाज निकेतन नाइक ने। खरबूजे को देखकर तरबूजा भी अब रंग बदलता हुआ। जी शेलार की पहली गेंद बाहर चली गई है। जी शेलार फिर से गेंद को खेला। आपकी बार फील्डर हैं, ट्रैप में फंस गए। दूसरा विकेट।
नए बैटर मैदान में आए हैं अजय नाइक। दूसरा झटका लगा है, कुल मिला के रन बने 24, विकेटें गिरी है 2। ये सुंदर समा आप देख रहे हैं भादोर टेमगढ़पाड़ा के महाराजा शिवाजी छत्रपति शिवाजी क्रीड़ांगन से। बीटीपीएल में बैकफुट पे गए, फोर्सिंग स्ट्रोक किया, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को लॉन्ग ऑन पे खेला है 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 25 पर। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में कई ऐसी घटनाएं हैं जिनको कोइंसिडेंस कहा जाता है। सचिन तेंदुलकर ने ग्वालियर में 200 बनाए, भारत 153 से जीता। वेस्ट इंडीज़ के सामने 208 सहवाग ने बनाए, भारत 153 से जीता और वाइड घोषित किया है। 264 जब रोहित शर्मा ने श्रीलंका के सामने बनाए थे तो भारत 153 से ही जीता था। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 26 पे पहुंचा है। ओवर नंबर 2 चल रहा है, गेंदबाजी कर रहे हैं जीत शेलार। फिर ऑफ स्टंप के बाहर कौन बनाती हुई गेंद, फिर वाइड। 27 रन, बहुत बढ़िया शुरुआत हम कहेंगे क्योंकि पिछला मैच लो स्कोरिंग रहा था, इतने ज़्यादा रन नहीं बने थे, लेकिन यहाँ लग रहा है कि अबव 70 रन आएंगे। जी शेलार सामने से आते हुए, फिर खराब गेंद, फिर वाइड। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में 17 गेंदों का ओवर का रिकॉर्ड पाकिस्तान के तेज गेंदबाज शामी का है। जे मैदानाच्या आतमध्ये जे बॅनर लावलेले आहे त्या बॅनरवर जी लहान मुलं बसलेली आहेत तिथून उठायचं आहे आपण। जो गेट आहे तिथून आपण उठायचं आहे। इस मरतबा सीधा स्ट्रोक है, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं, जाल में फंस गए। विकेट नंबर 3। नए बैटर मैदान में इस वक्त जा रहे हैं। तीसरा झटका लगा है, 28 रन बने, दूसरा ओवर चल रहा है। आप देख रहे हैं बीटीपीएल सीजन 5 2024। नए बैटर आदित्य नाइक आए हैं बल्लेबाजी को। सेम फील्ड है उनके लिए, ऑफसाइड का कॉर्डन बना दिया गया है, एक शॉर्ट थर्मैन, बैकवर्ड पॉइंट और एक्स्ट्रा कवर। ऑफ स्टंप के बाहर से एक आड़े बल्ले से पुल किया है, डीप में खिलाड़ी हैं। छीना छपटी चल रही थी खिलाड़ियों में, 2 रन बना लिए बैट्समैन ने। 30 पे पहुंचा है स्कोर, 3 विकेटों के नुकसान पे। लंबा ओवर चल रहा है, अभी भी दूसरा ओवर है, पहला ओवर मिली जुली सरकार थी। इस मरतबा ऊपर लगी है लेकिन कोई खिलाड़ी नहीं है। जब तक डीप से खिलाड़ी आते 2 रन बना लिए हैं बल्लेबाजों ने। ये देखिए तीसरे के लिए जा रहे, आत्महत्या, बच गए। 2 रन से स्कोर। 2 ओवर की समाप्ति के बाद पावर प्ले नहीं हम कह सकते, लेकिन 2 ओवर की समाप्ति के बाद 32। Go,
अब वीआईपी एंड से बॉलिंग पे लगा दिया गया है गेंदबाज अजय नाइक को। दूर की समाप्ति पर शीर्षा 11 जय नाइक फैम टीम ने अच्छा टोटल बना लिया है। कुल मिलाकर 32वें गेंदबाजी के लिए अजय नाइक। देखिए स्कोर अगर 70 के पार गया तो जोशी फाउंडेशन माना कि उनके पास एक से बढ़कर एक खिलाड़ी है, लेकिन ये टोटल इतना आसान नहीं रहेगा क्योंकि पिंटू पाटिल एक ऐसे कैप्टन है जो बहुत ही झिंझारू है। अजय नाइक बढ़िया गेंद कौन बना के पहुंचे, विकेट कीपर के पास कोई रन नहीं। भिवंडी सिटी क्रिकेट के इतिहास में पिंटू पाटिल मात्र एक ऐसे बैट्समैन है जिन्होंने एक ओवर में 49 रन लिए। बात थी 2018 23 दिसंबर की, कैरेबियन प्रीमियर लीग। ऑफ स्टंप के बाहर की गेंद छोड़ दिया वाइड। एक से स्कोर आगे बढ़ता हुआ 33 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पे। 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। अजय नाइक आपकी बार फोर्स किया है और गेंद मैदान के बाहर, टाउरिंग 6। मिलिंद दादा दनाद नाही केला कोणी बंधला कोणी किया मिलिंद दादा दनाद नाही केला कोणी बंधला कोणी किया अजय नाइक बल्लेबाज भी और अजय नाइक गेंदबाज भी हैं। फिर से बहुत ही क्रैकिंग बॉलर बैक ड्राइव था, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, 1 रन। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंचा है 40 पे। ठंडी हवा के झोंके बह रहे हैं, गुलाबी सर्दी का महीना है और थीम कलर जो लिया है ये पूरा गुलाबी है। मेगा गुलाबी वीआईपी टाइल्स, गुलाबी बाउंड्री, हरी घास, बहुत ही खूबसूरत नज़ारा, आंखों में भर देने वाला। अजय नाइक खींच के मारा है, ये जाएंगी मैदान के बाहर, फुल पावरफुल। वेलकम जगदीश तरे यांचं शुभागमन झालेलं आहे। तरे परिवाराचे सदस्य आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। शॉर्ट गैप में स्लॉक कर दिया, 4 रन। क्या बल्लेबाजी हो रही है। तीन ओवर की समाप्ति नहीं हुई है और रन 50 आए। इसे कहते हैं रनों की लूटमार। बड़े बाजार में गेंदबाजों को लूटा जा रहा है। अच्छी वापसी, कौन बनाती हुई गेंद, लेकिन अंपायर का इशारा वाइड। 51 पे पहुंचा है स्कोर। शीर्षा 11 का पिंटू पाटिल का आना बाकी है, लेकिन ये 2 बल्लेबाज आदित्य नाइक और अजय नाइक कमाल की बल्लेबाजी करते हैं। आगे रखी हुई गेंद उड़ाया, फील्डर आ रहे हैं और अब की बार गलती नहीं, आउट। तीन ओवर 51 रन और 4 विकेट। विकेटें गिर रही लेकिन रन भी आ रहे हैं। नए बैटर भादोर टेमगर पाड़ा का जब भी इतिहास लिखा जाएगा, ऐसा नहीं कि जगदीश नाइक, प्रहलाद नाइक, कैलाश नाइक
ये नाम रहेंगे, लेकिन उसके बाद वाली जो पीढ़ी है, पिंटू पाटिल हो, हरी जोशी हो, करेश मात्रे हो, बाला तरे हो, विश्वजीत नाइक हो, सागर तरे स्पेशली आजकल बहुत हार्ड हिटिंग बैटिंग कर रहे हैं। सागर तरे ने इस सीजन में गुरसई बी की काफी खबर ली थी डीडी पर। टीम अच्छा खेली थी, लेकिन 5 मैच खेलने के बाद लेट कबीर निर्मल ट्रॉफी में आई थी और बहुत क्लोज मुकाबला आ रही थी। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में दूर वाले छोर से। अंपायर क्या कह रहे हैं? समय तो फिर पेनल्टी खा जाएंगे। समय किसी के लिए नहीं रुकता है, चाहे बादशाह हो चाहे फकीर। एच और गेंद निकल गई है थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। अगली 2 टीमों को टॉस के लिए आना है। खेलने वाली टीमें हर्षित इंटरप्राइजेस योगेश गुलवी फैम टीम और भाविक इंटरप्राइजेस योगेश तरे फैम टीम। चौका आता हुआ, हालांकि शॉट अच्छा नहीं था। फिर से अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद हल्का सा मोमेंट भी रहा था इन द एरेन ऑफ द सरफेस। लवली बॉल इंडीड फ्रॉम हरी जोशी। हरी जोशी बहुत ही नामची खिलाड़ी है भिवंडी तालुका क्रिकेट में। सामने की ओर से आते हुए टीम के कैप्टन भी है। अब की बार अतिरिक्त उछाल आगे से घुमाया था बल्लेबाज के, और बल्लेबाज के पैर नहीं चले थे। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। ठंडी हवा के झोंके बदन में सरसरी पैदा करते हुए, हालांकि इसके बाद और 4 मैचेस खेले जाने। कल शेड्यूल जल्दी शुरू होगा। आज ओपनिंग सेरेमनी थी। इस मर्तबा देखना है अंपायर ये बताइए क्या कुछ हुआ है। बल्ले को लगकर गेंद गई, लेकिन रन कितने? एक ही। देखिए, कहते हैं रन आना ज़रूरी है। रन किस तरह से आ रहे हैं ज़रूरी नहीं। पेमेंट मिलना चाहिए, चाहे फ़ोन पे से मिले चाहे गूगल पे से। हरी की गेंद, फिर कटर। अब की बार छटाया पिंटू को। क्या बॉलिंग कर रहे हैं हरी जोशी। प्रीतम भुईर शेलार ने बीटीपीएल को हार्दिक शुभकामनाएं दी है। आपका विशेष धन्यवाद। गेंदबाजी कर रहे हैं हरी जोशी। और बोल्ड कर दिया है, बड़ी विकेट। क्यों इतने पॉपुलर है हरी जोशी? आपने देखा पिछला ओवर उन्होंने अभी जो किया है उसमें केवल 5 रन और 1 विकेट। तुझे लगाई
की समाप्ति, रन बने 56। शिरसा एलेमन और जोशी फाउंडेशन के बीच आप मुकाबला देख रहे हैं BTPL सीजन 5 में। हरी जोशी का अच्छा ओवर रहा जहां उन्होंने 5 रन देकर 1 विकेट लिया। जयेश पाटील पॉली यांच्या माध्यमातून भूषण मात्रेसाठी एक सुवर्ण संधी आहे। लागोपाठच्या 3 षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे आणि जयेश पाटील पॉली आपण तो पारितोषिक जमा करायचं अगोदर। देखिए ठंडी बहुत है, ठंडी हवा चल रही है, एक आधे सिक्सर के लिए इनाम ठीक लगता है। खेल की शुरुआत होती भी अजय नाइक को कंटिन्यू रखा गया है। सामना करेंगे बैटर अजय नाइक। अजय नाइक टू अजय नाइक। अजय की मानी होती है नाकाबिले तस्कीर, जिसको कोई हरा नहीं सकता है, लेकिन एक अजय तो मैदान पे हार ही रहा है। अगर विकेट लेंगे तो गेंदबाज जीतेगा, वो अजय हारेगा। फुल टॉस गेंद सामने मारना चाहते थे, मोटा सिरा लेकर पहले बाउंस पे गेंद गली में गई। गली महबूब की हो या गली क्रिकेट की, इसके चक्कर ज़्यादा ठीक नहीं होते, पकड़े जाने का डर रहता है। पहले बाउंस पे गेंद गई थी। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 57 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। अजय नाइक ऑफ स्टंप के बहुत बाहर चले गए, वाइड घोषित के अंपायर ने। कहीं ना कहीं अजय नाइक ज़्यादा बाहर गेंदबाजी कर रहे हैं। लास्ट ऑफिशियल कॉल है दोनों टीमों को। हर्षित इंटरप्राइजेस और भाविक इंटरप्राइजेस दोनों के कैप्टन टॉस के लिए आए। ओ कैच छूटा है वहाँ पे। ये गेंद अतिरिक्त उछाल से बल्ले का चुंबन लेकर गई थी, कमाल की गेंद थी। आज कई दिग्गज कप्तानों को हम एक्शन में देख रहे हैं, जिसमें बाला तरे, बालू जोशी, हरी जोशी, पिंटू पाटिल, हर्ष मालवनकर, उमेश नाइक। सीधा खेला है स्टैंड में 6 रन। बढ़िया शॉट। थोड़ा हमारी बेंजो पार्टी ये ध्यान दे के गेंदबाज मुड़ चुका था। ऑफ स्टंप के बाहर फोर्स किया है और ये तारामंडल में 6 रन। गेंदबाज और बल्लेबाज बाबे सर टेमगर गावाचे आपण पाहतोय सन्माननीय प्रदीप बाळा, आपण त्याला प्रेमाने म्हणतो, प्रदीप विश्वनाथ चौधरी, युवासेना उपशहर प्रमुख भिवंडी समोरच्या स्टँडमध्ये बसलेले आहेत। विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे, ते BTPL एन्जॉय करतात। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। कैच छूटा है, रॉकेट कैच था, लेकिन हम नाम भाग गए अजय नाइक को। स्कोर है इस वक्त 71 रन, 5वां ओवर चल रहा है। स्विंग एंड मिस, खड़े खड़े शॉट खेलना चाह रहे थे, थोड़ी बाहर की जानिब गेंद कटी थी। ओवर समाप्त होते हुए 5, टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई शिरसा एलेवन ने बनाए हैं 71। शेजारीची काली मैना लागली डोलायला, जवा नवीन पोपट हाय। यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे। प्रियांशी इंटरप्राइजेस आणि लॉजिस्टिक टेमगर प्रदीप चौधरी बाळा, आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपण
आप गलती से तो कमेंटेटर नहीं बने संदेश। बाबे सर सब कुछ किया है मैंने लाइव में। ये है हरफन मौला। हरी जोशी डेथ ओवर में क्रीज के कोने से ऊपर लगी है, फाइन लेग पे खिलाड़ी आसान सा कैच गिरा दिया है और इस बीच बल्लेबाजों ने 1 रन लिया है, 2 रन लिए हैं। कुल मिला के रन कितने बने? 73। लास्ट ऑफिशियल कॉल है। हर्षित इंटरप्राइजेस के कैप्टन क्या आए? भाविक क्या आए? हर्षित के कैप्टन हरी जोशी क्रीज के कोने से गेंदबाजी करते हैं, अपने स्टेप में चूके डेड बॉल। 5 गेंदें बची है, कुछ ज़्यादा रन बनाने के लिए। अच्छा टोटल बना लिया है पिंटू पाटिल कैप्टन की टीम ने। शीर्षा 11 टॉस हार के बल्लेबाजी कर रही है। मौसम बहुत ही मस्ताना है, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं। ये उछाल दिया है, अरे भूषण दादाजी बैटिंग बारी, ये भूषण दादाजी बैटिंग चार बारी। कैसे बैटिंग का तोड़ नहीं, तेरा इधर गाना सबे मजा आए। कैसे बैटिंग का तोड़ नहीं, तेरा इधर गाना सबे मजा आए। कैसे बैटिंग का तोड़ नहीं, तेरा इधर गाना सबे मजा आए। कैसे बैटिंग का तोड़ नहीं, तेरा इधर गाना सबे मजा आए। ये भूषण दादाजी बैटिंग बारी, ये भूषण दादाजी बैटिंग बारी। कैसे बैटिंग का तोड़ नहीं, तेरा इधर गाना सबे मजा आए। कैसे बैटिंग का तोड़ नहीं, तेरा इधर गाना सबे मजा आए। कैसे बैटिंग का तोड़ नहीं, तेरा इधर गाना सबे मजा आए। कैसे बैटिंग का तोड़ नहीं, तेरा इधर गाना सबे मजा आए। इस चौके की मदद से स्कोर 77 पे पहुंचा है। आकिब पटेल निज़ामपुर हमसे जुड़ चुके हैं। दोनों कैप्टन को उन्होंने ऑल द बेस्ट कहा है, दोनों टीमों को। बीटीपीएल को भी ऑल द बेस्ट कहा है। वाइड घोषित के अंपायर ने 1+1 2 रन आते हुए और नॉन स्ट्राइक पे बैट्समैन आउट। वेलकम या व्यासपीठावर सन्माननीय प्रल्हादजी नाईक यांचं शुभ आगमन झालेलं आहे। शिवालिक पार्कचे प्रोप्रायटर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नए बैटर मैदान में विशाल नाइक आए। डेथ ओवर चल रहा है और अच्छा टोटल बना लिया है। जय नाइक, विशाल भूई रहे हैं नए बैटर। बढ़िया गेंद, कटर लगातार कर रहे हैं हरी जोशी और एज एंड गॉन, बड़ी विकेट। आज पूरी तू सपनाची येईना, आपल्या दुनिया जाग्यावर भेटना। आज पूरी तू सपनाची येईना, आपल्या दुनिया जाग्यावर भेटना। तू आला, आलो मी तेरा कथा, तेव्हा मला तेरे भेटना। आलो मी तेरा कथा, तेव्हा मला तेरे भेटना। आलो मी तेरा दीवाना, तेरे भेटना। देखिए गेंदबाजी जब शाम नाइक गैलरी एंड से हो रही है तो गेंदबाजों के लिए थोड़ा सा सहायता मिल रही है। हरी जोशी इस मरतबा आगे रखी हुई गेंद टर्न कर दिया है, छोटी बैकलीफ से डीप स्क्वायर लेग पे फॉर्मलिंग रहे थे, वहां पर 2 रन पूरे किए। दर्शन नाइक है जो कि बहुत बड़े ऊंचे स्तर के कमेंटेटर हैं, लेकिन कहते हैं कि ऊंट पहाड़ के नीचे आया तो उसको अपनी ऊंचाई का एहसास होता है। ऑन फील्ड है इस वक्त वो। 2 रन से स्कोर 81 पे पहुंचा है। 81 ऑन द बोर्ड। इस मरतबा शॉट में नहीं है, दम रन मिलेंगे कम दूसरे के लिए, जा रहे हैं पूरा करते हुए। तो स्कोर 83 पे पहुंचा है। कितनी गेंदें बची हरी जोशी की? 1 गेंद बची है और स्कोर डेंजर जोन में गया है। लेकिन जिस तरह की बैटिंग लाइनअप है जोशी फाउंडेशन, उनको
इनिशियल ओवर में मजबूत फाउंडेशन बनाना होगा तो ही मैच जीत सकती है। बने रहिए हमारे साथ BTPL में। हरी जोशी सामने से आते हुए, अच्छी गेंद दोनों पैरों के बीच से निकल गई, रन आउट हुए वहां पर। अंपायर ये बताइए, अंपायर क्या वाइड है कैंसर? सही निर्णय। धन्यवाद। आता आपण 1 मिनट रोकूंगा मैं, पहले डिसीजन आना है। सही निर्णय अंपायर का, दोनों पैरों के बीच से गेंद चली गई थी। कुल मिलाकर रन बने शिरसा 11 के 83-84 का लक्ष्य रखा है जोशी फाउंडेशन के सामने। पहले चलते हैं टॉस के लिए भिवंडीकर संदेश पाटिल के बाद, और खेल की जब शुरुआत होगी तो आपके साथ रहेंगे अक्षय पांडे। दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आपण। हर्षित इंटरप्राइजेस योगेश गुल्बी फॅन टीम आणि योगेश तरे फॅन टीम भाविक इंटरप्राइजेस या दोन्ही संघामध्ये पुढील मॅचचा टॉस इथं होत आहे। मी गजेंद्र गुल्बी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा टॉस करायचा। मित्रांनो आपण टॉस करत आहोत। धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम। धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम। आपण टॉस गजेंद्र गुल्बी साहेबांच्या शुभास्ते इथे करत आहोत। छापाचा कॉल आहे आणि आलेल देखील छापाचा आहे। थँक्यू सो मच गजेंद्र गुल्बी साहेब, आपण बसून घ्यायचं आहे। हरीश, थोडीशी चर्चा। हरीश मालावकर, आपण टीमचे कॅप्टन आहात हर्षित 11 टीम संघाचे, कसं वाटतंय सर्वप्रथम? खूप चांगला ग्राउंड बघून तर अजून खेळण्याची इच्छा झाली आहे आणि असंच ग्राउंड बघितल्यावर अजून पुढे पण खेळायची होईल। प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे आयोजन कमिटी, कैलासवासी भगवान तरे यांच्या जो संघ जो आहे, जी कमिटी आहे ऑर्गनाइज कमिटी, त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे या संपूर्ण व्यासपीठ सजवण्याकरिता। तर कसं फील होतंय आणि पहिलाच मॅच खेळणार आहात, किती इच्छुक आहात या स्पर्धेमध्ये? तयारी मी जवळून पाहिली आणि खूप मेहनत घेतात। प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे अजून असाच उत्साहात, आणि पुढे पण असा सपोर्ट करत राहा। टॉस जिंकले काय निर्णय? फिल्डिंग करणार आहात। 6 षटकांचा सामना, किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू। रंगतदार सामना होईल। हो, आपल्या संघासाठी शुभेच्छा होते। हरीश, उमेश नाईक, आपण उमेश नाईक जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही तर टॉस जिंकला असता तर फिल्डिंग घेतली असते। आता बॅटिंग करायची, किती धावा बनवणार 6 षटकामध्ये? आम्ही 50+ देण्याचा प्रयत्न करू। एकच प्रश्न, 5वं वर्ष आहे या स्पर्धेचं, 5 वर्ष तू खेळतोय ही स्पर्धा, कसं वाटतं पहिल्या वर्षापासून तर 5व्या वर्षापासून तुला कसं आयोजन वाटतंय? खूप बरं वाटतं खेळताना, पण आता काही यंग पोरांना चान्स मिळते याच्यात। क्या बात आहे। उमेश नाईक कॅप्टन होते। मित्रांनो, टॉस जिंकले तर आपण हरीश मालावकरला मी विनंती करतोय, सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते आपल्याला विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला गिफ्ट आपण देत आहोत हरीश मालावकर या कॅप्टनला। पुढचा सामना जो होणार आहे, आमचे अक्षयजी पांडव आणि अल्पेश गायकवाड आपल्या माहिती करता पुढील सामना जो होणार आहे तो सामना हर्षित 11 योगेश गुल्बी फॅम टीम आणि भाविक इंटरप्राइजेस योगेश तरे फॅम टीम याच्यामध्ये होणार आहे। हर्षितने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सामन्याला होईल सुरुवात, मात्र पुन्हा एकदा अक्षय मात्रे प्रस्तुत, आला रे आला भिवंडीवाला आला प्रस्तुत। आपण ऐकणार आहात आपल्या आगरी संगीतांचा तडका। कोणाला पावली
धन्यवाद ऑर्केस्ट्रा. मॅचकडे जाऊया. विजया करता जर आपण पाहिलं तर धावसंख्येचं लक्ष आहे एकंदर 84 धावा. पहिला बॉल टप्पा खाल्यानंतर कट झाला, आतल्या बाजूने आला. फलंदाजाला तिथे शांत करत असताना तर विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं जाऊन विसावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं राम नाईक षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता. जगन्नाथ जोशी स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करत असताना तुम्ही पाहताय. यावेळेस मात्र उडवलंय बॉल हवेत आहे. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी आहे आणि इथे बॉल हातातनं उडताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी उडी घेतली त्या बॉलनं हातामधनं आणि तदनंतर एक सिंगल त्यावर कंप्लीट झाली. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक 0वरनं 1 या आकड्यावर. जोशी फाउंडेशन आणि श्रीशा 11 या दोन टीममध्ये सध्या ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये श्रीशा 11 खूप चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळाली ही टीम. आणि उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर जोशी फाउंडेशनकडनं संतोष दिवेकर यावेळेस स्ट्रायकर एंडकडे. राम नाईक आपल्या षटकातील चेंडू क्रमांक 3 घेऊन जाण्याकरता. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक पद्धतीनं स्टेप आउट केलं. तदनंतर एक चांगला स्ट्रोक षटकार. षटकार आलाय आणि ह्याच पद्धतीचं आक्रमण ते गरजेचं आहे मैदानामध्ये. यावेळेस पुढे येऊन समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे विकेट मिळेल. मित्रांनो, ही स्पर्धा ट्रिपल एचच्या माध्यमातून देखील सुरू झालेली आहे. 702 नंबर चॅनल आहे. 240 नंतर ज्युनियर आहे. 40ला 40च खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाठवावा लागेल. 240 प्लसच्या विकेट गेल्या तेव्हा तुम्हाला ज्युनियर खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. जे ऑप्शन नंतरही तुम्हाला सांगितलं गेलं होतं. ही स्पर्धा ट्रिपल एचच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडीमध्ये आता चॅनल नंबर 612 याच्यावर सुरू झालेली आहे. आपण BTPLचा आनंद आता घर बसून आपल्या टीव्हीवर देखील पाहू शकता. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. बाला तरे, लगेच आपण परेश महाजन सरांसोबत चर्चा करायची आहे. बाला तरे, मैदानामध्ये जायचं करेश किंवा बाला? 240 प्लस खेळाडू बाद झाल्यानंतर ज्युनियरला संधी हे आपण आधी ऑक्शनच्या नंतरच आपण क्लिअर केलं होतं आणि आज मॅच सुरू होण्याआधीही आपण तेच सांगितलंय की 240 प्लस खेळाडू बाद होऊन माघारी जातील, त्यानंतर तुम्ही ज्युनियरला मैदानाच्या आतमध्ये पाठवू शकाल. कारण पहिलं षटक हे 40 प्लस करता बंधनकारक ठेवलंय आणि त्यामुळेच हा नियम लागू आहे जो पहिल्या मॅचच्या सुरुवात होण्याआधीच आम्ही क्लिअर केला होता. आणि इथनं पुढेही ज्या टीम खेळणार आहेत आपण या गोष्टीला विचाराधीन ठेवा की तुम्हाला 240 प्लसचे खेळाडू बाद झाल्यानंतरच ज्युनियरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पंडित भोईर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. आक्रमकता ती त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. लेजंड खेळाडू जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ दाखवत असताना तुम्ही पाहताय. चांगलं क्रिकेट जे प्रत्येकाला पाहायचं आहे या BTPLच्या माध्यमातून. 5वं पर्व अगदी दिमागदारतेनं या पर्वाची सुरुवात झाली आणि अगदी प्रत्येकाच्या पसंतीचा ऑर्केस्ट्रा सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्वच जण एन्जॉय करतोय.
यावेळेस लोवर फुल टॉस ऑन साईडला, तिथे स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल त्याच्याकडनं पाहायला मिळालं, त्यामुळे डबल करता इथे कॉलिंग आहे. 2 सुरक्षित रन्स त्या धावफलकावर जोडल्या जातील आणि या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचते 9 या आकड्यावर. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो तुम्हाला करायचा आहे आणि हा दूरचा पल्ला जर तुम्हाला गाठायचा आहे तर मग तुम्हाला हवाई सफर ती करावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी ती मैदानातनं करावी लागेल. खूप जास्त नाही, मात्र इथे मी म्हणतो प्रत्येक ओव्हरमध्ये 2 बॉल सीमारेषेच्या भेटीला पाठवले तर या मॅचच्या शेवटी अगदी रंगतदार हा सामना रंगत असताना सर्वांना पाहायला मिळेल. चांगला बॉल खाली राहिला, फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपर हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं इथे एक चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 9 आहे. या 9 धावा जी सरासरी तुम्हाला गरजेची आहेत पुरेशी नाही आहेत. जास्तीच्या धावा तुम्हाला धावफलकावर उभ्या कराव्या लागतील. एक मोठी टोटल तुम्हाला धावफलकावर लावायची आहे, त्यामुळे प्रत्येक षटकाकडे 2 बॉल हे सीमारेषेच्या भेटीला तुम्हाला पाठवणं इथे अत्यावश्यक आहे. सध्या 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथ जोशी आणि पंडित भोईर तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हर करता 5 मिनिटं घेतली गेली आहेत. अंपायर्स वेळेच्या बाबतीत तुम्ही वॉर्न करायचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज निकेतन नाईक जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. बघूया निकेतन नाईक कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या ओव्हरमध्ये, कारण इथे हात खोलण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. पहिली ओव्हर 40+ कंपल्सरी आहे, त्यानंतर गोलंदाजी करता दुसरे नियम नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ आणि त्यानंतर धावफलकावर जर आपण पाहिली तर धावसंख्या 9 आहे. ओव्हर नंबर 2 इथे प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि निकेतन नाईक जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. वेलकम शुभ आगमन झालेलं आहे. आमचे गोल्डमॅन सोमनाथ तरे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये सहभाग आहे. आर्या 11 टीमचे ओनर आमचे गोल्डमॅन संजय तरे, आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. सागर पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर यायचे. चला, गोलंदाज ज्युनियर गोलंदाजी करेन. पहिला षटक 40+, दुसरा ज्युनियर आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच जो आहे तो रेग्युलर खेळाचा आहे. चला, चालू करायचं कॉमेंट्री बॉक्स. अक्षय सर, स्पर्धेच्या बाबतीत काही नियम आहेत, कारण 40+ खेळाडू ज्यांना संधी दिली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यामुळे हे काही नियम आहेत ज्यांचं पालन तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर बदल झालाय. आदित्य नाईक मला वाटतं गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 करता
ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलं. एक ज्युनियर खेळाडू आहे, नवोदित जे खेळाडू नवीन जे खेळाडू या आदित्य नाईक गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. आक्रमण करावं लागेल त्याच्या विपक्षामध्ये, पर्याय तुमच्याकडे दुसरे नाही आहेत. जर विजय संपादित करायचा आहे तर मग आक्रमणानंच तो विजय संपादित करता येईल. यावेळी समोरच्या बाजूने चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे सुरक्षित 2 मिळतील. तिसऱ्या धावेकरता खेळाडू येतोय. आणि या 2 धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक 11 या आकड्यावर. सामना थोडासा तुम्हाला जलद गतीने खेळवायचा आहे, कारण वेळेच्या बाबतीत प्रत्येकाला सपोर्ट करावा लागेल, कारण खूप उशीर होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल ऑफस्टंपवर पडला, तिथनं थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे होत असताना पाहायला मिळतोय. 84 धावा या तुम्हाला धावफलकावर लावायच्या आहेत, आणि 84 धावा या धावफलकावर सहजतेनं मुळीच लागणार नाही. यावेळी चेंडूला पाहिलं फक्त आणि त्यानंतर सोडून दिलं. पंचांनी आपली कामगिरी पूर्ण केली. इथे इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 ऑन बोर्ड, 12 धावा या धावफलकावर आहेत. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे जर आपण पाहिलं तर हवेमधला जो गारवा आहे तो वाढत असताना पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या बाहेरची पिचिंग, पुन्हा एकदा पंचाचे दोन्ही हात समांतर, एक्स्ट्रा रन्स त्या इथे धावफलकावर वाढत असताना पाहायला मिळतात. बॅटनं मोठ्या फटक्यांची इथे अतोनात गरज आहे. मात्र जरी बॅटनं मोठे फटके येत नसले तरी गोलंदाज जर आपण इथे पाहिला ना तर तो अतिरिक्त रन्स त्या खर्च करतोय, आणि ज्यामुळे धावसंख्या 13 या आकड्यावर आहे. त्यावेळेस मात्र मिस केलं त्या लाईनला. चेंडूवरची आयसाईट ती डळमळीत होती. इथे अगदीच योग्यतेचा फटका नव्हता असंच म्हणावं लागेल. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चेंडूवरचं लक्ष विचलित जेव्हा होताना पाहायला मिळतं ना, तेव्हा फलंदाज त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर ते माजलेलं आहे, हे इथे स्पष्ट दिसतंय. यावेळेस मात्र बॉल तिथे जर आपण पाहिलं तर जमीन लगत खेळला. एक सिंगल तिथे कंप्लीट केली. डबल करता तिथे कॉलिंग आहे, आणि 2 धावा सुरक्षित तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते, आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 15 या आकड्यावर. शांतता आहे. 40+ चे खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, मात्र त्यांना तो आपला एक्सपिरियन्स आहे तो मैदानाच्या आतनं दाखवून द्यावा लागेल. तो आपला अनुभव त्यांना इथे शेअर करावा लागेल. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला उंच हवेतनं, मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, आणि त्यानं टिपला एक चांगला कॅच. विकेट मिळते खेळाडू बाद. हे भादवड गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. हे भादवड गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. तिथं सचिन दादाचा मान, तिथं सचिन दादाचा मान, तिथं होतो खेळाडूंचा सन्मान, तिथं होतो खेळाडूंचा सन्मान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज हॅलो राहुल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आता त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. आपल्यामधली विध्वंसकता त्याला दाखवावी लागेल. वेळ नाही आहे त्याला सेट व्हायला. मैदानात आल्या आल्या मोठे फटके खेळून आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाणं ही खूप मोठी जबाबदारी सध्या त्याच्या खांद्यावर आहे. ऑफस्टंपवरनं यावेळेस बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता कॉलिंग आहे, आणि सुरक्षित 2 धावा त्यावेळेस पळून पूर्ण होतील, आणि या 2 धावांनी धावफलकामध्ये वाढ होईल. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचेल ते एकंदर 17 या आकड्यावर. 2 ओव्हरनंतर 17 धावा धावफलकावर आहेत. येणारी इथनं 4 षटकं शिल्लक आहेत, आणि या 4 षटकांमध्ये तुम्हाला खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. इथे आक्रमकता दाखवणं शक्य झालं तर जोशी फाउंडेशन त्यांचं आव्हान या मॅचमध्ये जिवंत राहील, आणि ती आक्रमकता मैदानात दाखवेल कोण, हा खूप मोठा प्रश्न आहे. तुझे सेवेला आई वीरा, तुझे सेवेला
भूषण म्हात्रे नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया भूषणच्या विरोधामध्ये हात खोलणं काय इथे फलंदाजांना शक्य होतं. स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरता तुम्हाला पाहायला मिळतंय फलंदाज राहुल आहे स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. एक सिंगलमध्ये चेंडू इथे जरूर कन्वर्ट केला गेला जाईल. डबल करता कॉलिंग आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेकरताचा प्रयत्न आणि इथे 3 रन कंप्लीट झाल्यात. हे लक्षात असू द्या पिंटू पाटील, आपण फलंदाजाला आऊट केलेलं नाहीये. 2 धावाची पॅनल्टी जी आहे आपल्या संघाला बसली गेली आहे. नियम आहे ते सर्वांना माहिती आहे. दोघांनी क्रीज सोडलेली आहे. रनआउट करण्याची संधी होती तुझ्याकडे. आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड 2 धावा ऍड करायचे स्कोरबोर्डवर. आपण चला स्ट्राईकवर पंडित भोईर. मॅच ऑन करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. अंपायर या रन किती घ्यायचे आहेत? 2 पळून आणि टोटल 4 धावा अक्षय सर. 3 पळून झालेत ना. जर पंडित भोईर स्ट्रायकर एंडला तर 3 पळून झालेत आणि 2 पेनल्टीच्या टोटल 5 होतील. मग त्या 5 रन इथे ऍड होतील. या 5 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 22 आकड्यावर जाऊन पोहोचते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना भूषण म्हात्रे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र खोलडापाचा बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीने खेळला. एक क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एक सिंगल कंप्लीट केली. डबल करता कॉलिंग आहे आणि इथे रनआउटची विकेट ती येत असताना पाहायला मिळते. तीन विकेटचं पतन झालंय आणि 3 विकेटच्या पतनानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या डावाला जो धावसंख्येची जोड देऊ शकतो हरी जोशी. यावेळेस मात्र उडवलाय समोरच्या बाजूला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथे होईल कॅच कॅरी. विकेट मिळेल खेळाडू. धावसंख्येवर जर नजर टाकली तर धावफलकावर 23 धावा आहेत. हरी जोशी मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आहे आणि त्याची साथ देण्याकरता मैदानामध्ये सध्या आलाय मिलिंद म्हात्रे. या जोडीला आता या मॅचमध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करावा लागेल. चांगला खेळ हरी जोशीला इथे जरूर दाखवावा लागेल. चांगला खेळाडू आहे यामध्ये तीळमात्र शंका नाही. मात्र तो चांगला खेळ त्याच्या टीमला अर्थात जोशी फाउंडेशनला आज गरजेचा आहे, जो त्याला मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. मिलिंद यावेळेस स्ट्रायकर एंडकडे आहे. मिलिंद म्हात्रे तो कसा खेळ करतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे गेला बॉल. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर मध्ये फील्ड झाला, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक 24 या आकड्यावर. सिंगल डबल्स
त्यानं धाफलकाला पुढे सरकताना आपण जरूर पाहिलंय. मात्र जी हवाई सफर इथल्या प्रेक्षकांना बघायची आहे ती हवाई सफर तेवढ्या योग्यतेनं आत्तापर्यंत झालेली नाहीये, हेच खरं आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये उडवला. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल जरूर करतोय, मात्र जर तिथे आपण पाहिलं तर एकच धावेवर समाधान मानावं लागलं. एक धावसंख्येनं धाफलकामध्ये वाढ होताना धावफलक पुढे सरकून जाऊन पोहोचते ते 25 या आकड्यावर. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2024 BTPL जो आहे ट्रिपल एचच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडीमध्ये दाखवला जात आहे. 612 नंबर चॅनल आहे, आपण ट्रिपल एचच्या माध्यमातून देखील एन्जॉय करू शकता ही स्पर्धा. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे, ऑफस्टॉमवर ठेवला, एक अँगल क्रिएट केला आणि तो विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येताना पाहिला मिळाला. ओव्हर समाप्त झाली. एकंदर इथे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धाफलकावर 25 धावा आहेत. हे आपण आमचं VIP डाईस पाहत आहेत आपल्या टीम मॉनिटरवर. सन्माननीय विनोद नाईक, त्याचबरोबर मनोहरदादा जोशी फाउंडेशन संघाचे संघमालक चंद्रे मामा यांना दाखवलं जात आहे. रमेशजी नाईक, बाला तरे आणि सचिन तरे भाऊ चर्चा करताना सन्माननीय प्रल्हादजी नाईक, त्यानंतर अभि आणि भावेश नाईक आणि समाधान नाईक एन्जॉय करताना भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेला आलेल्या सर्व तमाम पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 25 धावा धाफलकावर आहेत आणि या 25 धावा धाफलकावर लावण्याकरता जवळपास 18 बॉल त्यांचा तुम्ही वापर केलाय आणि येणारे 18 बॉल ज्यामध्ये तुम्हाला विजयाकरता जर इथनं पाहिलं ना तर जवळपास एकूण 60 धावसंख्येची गरज आहे. अंकित आलाय. पहिलाच बॉल उडवला हवेत, चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरनं, दूर सीमा रेषा पार, षटकार. षटकार आलाय आणि आक्रमणाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. हे आक्रमण याच पद्धतीनं सुरू ठेवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये हरीश जोशीला आपला दमखम जरूर दाखवावा लागेल. त्याच्यामधली दाहकता, त्याच्यामधली आक्रमकता, त्याच्यामधलं रौद्र रूप ते मैदानाच्या आतमध्ये त्याला गोलंदाजाला दाखवावं लागेल. तो हरीश जोशी पुन्हा एकदा स्ट्रायकर यांकडे. चांगला बॉल तिथे पुढे खेळवण्याचा प्रयत्न केला, थोडासा शफल होता, ऑफस्टॉपच्या बाहेर पायाला लागला होता बॉल. लेग बायचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून. पिचिंग आउटसाइड दी ऑफ स्टंप होती त्यामुळे पंचांवर त्या अपीलचा फारसा प्रभाव पडताना पाहायला मिळाला नाही. 1 रन आली, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 या आकड्यावर. एका बाजूने आक्रमण होऊन ही मॅच जिंकता येणार नाही. ही मॅच जिंकायची आहे तर दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल. दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. यावेळेस उडवलंय ऑन साइडला, फेकून दिले बॉलला, मिड विकेटच्या डोक्यावर नसीम आपा. तीन चेंडूचा खेळ झाला. या 3 चेंडूमध्ये 2 षटकार आले, ते महत्वाचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये इथे तुम्हाला 3 मोठे फटके खेळायचे आहेत. 3 ओव्हरचा जो खेळ बाकी आहे त्यामध्ये येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर एक मोठा फटका आला
तर मॅच ऑन आहे हे तुम्हाला मैदानाच्या आतनं सांगता येईल की आम्ही प्रतिकार करतोय, आम्ही लढतोय. हा सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण आम्ही दोघांनीही अजूनही हार मानलेली नाही आहे. आम्ही लढण्याकरता मैदानाच्या आतमधनं सज्ज आहोत, हे तुम्हाला येणाऱ्या 3 बॉलमध्ये दाखवून द्यावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अंकित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होईल. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल हवेत आहे, तिथे चुकी झाली आहे. शॉट फाईन लेग मधला जो खेळाडू होता त्याकडनं रन जर आपण पाहिली तर 1 धावफलकावर वाढली गेली आणि या एकेरी धावफलकामध्ये वाढ झाली आणि धावसंख्या 1 या आकड्यांना पुढे सरकत असताना जाऊन पोचली. ती एकंदर 39 आता 45 बनवायचे आहेत आणि त्याकरता 14 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे येणारे 2 बॉल त्यावर एखादा मोठा फटका आला तर मॅच बॅलन्समध्ये जाऊ शकते, कारण 17 रन 16 रन 2 ओव्हरमध्ये प्रत्येकी येऊ शकतात. खूप कठीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे असं कुणीही म्हणणार नाही, कारण इथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 2 षटकार सहजतेने येतात. 4 चेंडूचा खेळ झालाय, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 14 रन आलं. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस मात्र तिथे क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, चुकी झाली आहे. रन मिळतील. दुसऱ्या रन करता रिटर्न आलाय. 2 रन इथे इझिली कंप्लीट केल्या गेल्या. विकेट किपर नंतर शॉर्ट फाईन लेग आणि फ्लाइंग स्लीप असे 2 खेळाडू होते व्ही मध्ये, ज्यांच्याकडनं ही चुकी झाली. लॉंग स्टॉपच्या आधी बॉलला स्टॉप केलं, त्यामुळे 2 धावा तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्या 2 धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकत असताना 41 या आकड्यावर 41. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे ओव्हर नंबर 4चा. काय हरीश जोशी या बॉलला आसमान दाखवेल, सीमारेषेची भेट घडवेल का? यावेळेस चांगला बॉल हरीश जोशीच्या विपक्षामध्ये. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर केला आणि गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर करत असताना त्या बॉलला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा मनसुबा जो होता तो यशस्वी ठरवला. डॉट बॉल. यवनाच्या शिंगाच्या सांगा दारू दुनियाला बसलाय सध्या, वालाच्या शिंगाच्या सांगा दारू दुनियाला बसलाय सध्या. यवनाच्या शिंगाच्या सांगा दारू दुनियाला बसलाय सध्या. दारू फार वाईट आहे, आमचे सिंगर हानिकारक आहे. फक्त गाणं आहे, ते मनावर घेण्याची गरज नाही. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 41 या आकड्यावर जाऊन पोहोचली. या 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि या उर्वरित 12 चेंडूमध्ये 43 बनवायचे आहेत. यावेळेस मात्र चांगला बॉल. गुडलिन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेचा वापर. नाईट क्रिकेट ज्यामध्ये जिथे पिचिंग असायला हवी थोडंसं बॅटपासून दूर ठेवणं. भूषण म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि तुम्ही बॅटच्या रेंजपासून जेवढं नाईट क्रिकेटमध्ये दूर ठेवता ना तेवढा तुम्हाला वाचता येतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या बॅटपासून थोडंसं दूर ठेवतायत बॉल. ही चाणाक्षरं दाखवतायत गोलंदाज. चांगला बॉल. पुण्याच्या एकदा मात्र थोडासा बाहेर निघतोय. इथे लाईन टू लाईन वाईड आहे, त्यामुळे इशारा आलाय वाईडचा अतिरिक्त धावसंख्येचा. लाईन टू लाईन वाईड दिला जाईल. जे जुने नियम होते वाईडच्या बाबतीत त्या जुन्या नियमांना अनुसरून इथे वाईड दिला जातोय. महाजन सर ज्याच्याकडनं हा वाईडचा इशारा आलाय, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 या आकड्यावर अजून 42 बनवायचे आहेत. यावेळेस बॅटची कडा शॉर्ट फाईन लेग मध्ये आहे खेळाडू, मात्र त्याच्या हातामध्ये आज बॉल सापडत नाहीये. त्याच्याकडनं सातत्यानं चुका होत आहेत. दोन्ही वेळा एकाच खेळाडूने एकाच फलंदाजाच्या कॅचेस सोडल्यात. हा चेंडू आज मला वाटतं त्या खेळाडू करता आंघोळीचा साबण बनलाय, जो ओला झाल्यानंतर हातामध्ये राहत नाही, सटकत राहतो. अगदी तसा हा चेंडू त्याच्याकरता झालाय. सातत्यानं हातातनं सटकताना पाहायला मिळतोय. प्रदीप पाटील आहेत त्या क्षेत्रामध्ये, मात्र सातत्यानं चुका होत आहेत.
पुढचा बॉल चांगला चेंडू. यावेळेस मात्र तिथे बैठकीचा स्ट्रोक खेळायचा होता, एक पायाला फोल्ड केलं होतं, मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते करणं कुठेतरी राहून गेलं. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने येत असताना एकंदर 43 धावा दाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. यावेळेस मात्र चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिडविकेट क्षेत्र जास्तीत जास्त वेळा चॉईस केलं गेलं दोन्ही फलंदाजांकडनं, मात्र त्या शफल होऊन मिडविकेटकडे खेळण्याच्या नादात बॉल जे निर्धाव निघत आहेत ते तुमच्या विरोधामध्ये जात आहेत. कारण प्रत्येक विजय हा महत्त्वाचा आहे. या लीग फॉर्मॅटमध्ये तुमच्या वाट्याला 3 मॅचेस आल्यात, ज्यामध्ये प्रत्येक मॅच जिंकण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतनं करावा लागेल. भूषण म्हात्रे यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि यावेळेस स्वतःवर त्याने विश्वास दर्शवला, मात्र तिथे तो कॅच त्याच्या हातातनं निसटलाय. आज मला वाटतंय संध्याकाळच्या नाश्त्यात नशीब खाल्लंय फलंदाजी करणारा फलंदाज मिलिंद म्हात्रेनं. हा 3रा झेल त्याचा सुटलाय. जीवनदानं ही त्याला सातत्यानं मिळत आहेत, मात्र रन्स त्या येत नाही आहेत. एकंदर 5 बॉलचा खेळ या ओव्हरमधला संपल्यानंतर धावसंख्या 44 या आकड्यावर स्थिर आहे. म्हणजे इथे प्रतिकार थोडासा मंदावलाय हे स्पष्ट झालंय, कारण ही मॅच हळूहळू करून दूर निघून चालली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक चांगला बॉल विकेट किपरच्या गेल्या हातात. इथे आलाय डॉट. या डॉट बॉल बरोबर ओव्हर समाप्त झाली. नंबर 5 ची 5 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचं षटक प्रगतीपथावर येण्याआधी एकदा संधी देऊ आपल्या ऑर्केस्ट्राकडे जाऊ. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा PTV. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर गौरव मोटरचे प्रोप्रायटर विजयदादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय मनोहर दादा जोशी आमची रजा घेत आहेत. वाला भादवर करेश म्हात्रे ते देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. अक्षय पांडव सर, आपण हे देखील म्हणू शकता खेळपट्टी मिलिंद म्हात्रेने देखील बनवलेली आहे, मात्र खेळपट्टी त्यालाच साथ देत नाहीये. नाही, खेळपट्टीमधनं नशिबाची साथ त्याला जरूर मिळते. करेश म्हात्रे आपल्या सुकन्येसह मुख्य मंचावर पाहताय आणि या जगात आपल्या मुलीपेक्षा जास्त प्रेम आपल्यावर कोणीच करत नाही. बाप आणि लेकीचं नातं काहीतरी वेगळंच असतं. आता मिलिंदसाठी एक सुवर्ण संधी विजय पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटचं षटक अंकित आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल सीमारेषेची सफर करेल. चेंडू सीमारेषा पार. षटकार. षटकार आला इथे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकली जाऊन पोहोचली 50 वर. अर्धशतक धावफलकावर आहे, मात्र उशीर झालाय हे अर्धशतक धावफलकावर लावताना. धावसंख्या जर आपण पाहिली तर 50 आहे. दूर राहिले थोडेसे या मॅच पासून हरी जोशी जो मैदानामध्ये आला. काही बॉल त्याच्या बॅटमधनं डॉट निघाले. ते बॉल जर डॉट निघाले नसते तर इथे चित्र थोडंसं वेगळं असतं.
कारण पहिल्याच बॉलवर त्यानं षटकार खेचलाय. 20-22 जरी असताना या ओव्हरमध्ये तरी खूप चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळू शकली असती. मात्र आता 40ची गरज आहे. आता 40 नसतील पाहिजे ना, आता कमी पाहिजे. 34ची गरज आहे अजूनही. यावेळेस मात्र हा फटका चांगला आहे. तिथे बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नर आणि लॉंगॉनच्या मधनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे. जोवर त्यानं बॉलला फील्ड केलं. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 51वर. फक्त औपचारिकता आता बाकी राहिली आहे. कारण ही मॅच जे जिंकण्याचं स्वप्न बघून मैदानाच्या आतमध्ये जोशी फाउंडेशन हा संघ उतरला होता ना, ते स्वप्न आता सत्यामध्ये उतरवणं थोडंसं कठीण झालंय. कारण धावसंख्येमधली जी तफावत आहे ती पूर्ण करण्याकरता तेवढे पुरेसे चेंडू तुमच्याकडे नाही आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला आहे बॉडी लाईनवरच्या बॉलचा. मात्र उशिरानं हा स्ट्रोक येतोय षटकार. विजय कवर गेला विजय पाटील कवर गेला विजय कवर गेला विजय पाटील कवर गेला विजय कवर गेला विजय पाटील कवर गेला. 3 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 57 या आकड्यावर. ऑफ स्टंपवर पिचिंग खूप जास्त बाहेरची वाईटचा इशारा आलाय. यावेळेस थोडासा उशीर झाला. सुरुवातीपासून आक्रमण होणं गरजेचं होतं. इथे खरी गफलत काय झाली तर ते 40+ आणि ज्युनियरचं जे मॅटर होतं त्यामध्ये जे काही बॉल वेस्टेज गेले आणि त्यानंतर हरीवर जे प्रेशर आलं त्या प्रेशरमध्ये त्याच्याकडनं जे निर्धाव बॉल गेले त्यामध्ये ही मॅच थोडीशी फसताना पाहायला मिळाली. अन्यथा हे टार्गेट पूर्ण होऊ शकलं असतं. या दरम्यान मिड विकेट क्लिअर केलंय विजय कवर गेला विजय पाटील कवर गेले 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 64 या आकड्यावर जाऊन पोहोचताना यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं चुकी. बॉल सीमा रेषा पार. चौकार 1 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. इथे फटका चांगला आहे. बॉल चौकारामध्ये जाईल आणि 12 धावांनी या मॅचला जिंकलंय. 12 रन. 12 रन्सनं या मॅचला जिंकलंय ते टीम श्रीशा 11. श्रीशा 11 या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे ज्याच्या बॅटमधनं फलंदाजीच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली आणि त्यानं 3 षटकार 1 चौकार आपल्या इनिंगमध्ये ठोकले. तो अजय नाईक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 26 रन त्याच्या वैयक्तिक इनिंगमध्ये आपण पाहिले आणि अजय नाईक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओव्हर टू संदेश. मॅन ऑफ द मॅच अजय नाईक इज अ मॅन ऑफ द मॅच. अजय नाईक आपण यायचं व्यासपीठावर. सुंदर अशी ही चमकती ट्रॉफी. जरा मॅच चालू करायची आहे. सामना सुरू करायचे. पंच मैदानामध्ये आलेले आहेत.
अजिबात वेळ न घेता सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. फार वेळ झालेला आहे. आजचा पहिला दिवस आहे. उद्घाटन थोडंसं लेट झालं, मात्र आपण मॅच वेळेवर समाप्त करणार आहोत. तर प्लीज सलामीची जोडी लगेच पाठवून द्यायची आहे. तुषार नाईक लालू याची बाईकची चावी हरवलेली आहे. जर कोणाला मिळाली जस्ट ठीक आहे. तर चला लगेच पहिल्यांदाच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे वेळ न घेता. धन्यवाद संदेश पाटिल, धन्यवाद अक्षय पांडो जी. आइए दोस्तों, लौट चलते हैं BTPL की अद्भुत दुनिया में. स्वागत है आप सभी का. BTPL आप तक लाए फोकसमैन सचिन तरे, साथ बहुत अच्छा निभाया है. करेश मात्रे, बाला तरे, संदेश पाटिल और उनके सभी साथियों ने. मुकाबला शुरू हो रहा है. हर्षित इंटरप्राइजेस योगेश गुलवी फैम टीम है ने टॉस जीता और पहले भाविक इंटरप्राइजेस योगेश तरे फैम टीम को बल्लेबाजी की दावत दी है. येलो विथ ब्लू, स्काई ब्लू, दो टीमें मैदान में. अगला मैच ज़बरदस्त मैच रहेगा. नारायण इंटरप्राइजेस और आर्या 11, जगदीश मात्रे, नारायण जोशी एंड करेश मात्रे फैम टीम है. सोमनाथ तरे, ऋतिक गुलवी एंड सागर तरे फैम टीम है आर्या 11. मिलिंद मात्रे आपण व्यासपीठावर यायचं. आपण जो एक षटकार लगवला होता त्याच्याकरिता रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक होतं ते आपण घ्यायचं. मी विनंती करते, गौरव इथे उपस्थित आहे. गौरव मोटरचे गौरव यांच्या शुभास्ते हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 12वां प्लेयर जिस भी टीम का नहीं रहेगा. आपण नक्कीच हा क्षण आपण आपल्या टीममध्ये पाहू शकता. आपण 12 मैन बैटिंग साइड अथवा आपको 2 रन का पेनल्टी. मॅच सुरू होण्या अगोदर 12वा खेळ पोहोचलेला आहे सर. आ चुके हैं, वेलकम. जादूगर कैलाश नाइक के हाथ में गेंद दी गई है. कौन भूल सकता है इस कैलाश को, वो कब जो चैलेंज के इतिहास में लिखे गए. जादूगर कैलाश सामना करेंगे बैटर लालचंद तरे और गुरुनाथ नाइक. लालचंद तरे, वन ऑफ द कंप्लीट टेक्निक बैट्समैन, एंड गुरुनाथ नाइक ऑन नॉन स्ट्राइकर एंड. कैलाश की पहली गेंद, बहुत बढ़िया ड्राइव, आंखों के नीचे हाफ वॉली पे लेके लॉन्ग ऑफ पे थोड़ा फंबल किया है. आंखों में 2 रन पूरे. 2 रन से खाता खुला है यहाँ पे टीम भाविक इंटरप्राइजेस का. 2 रन बिना किसी विकेट के. अगला मैच ऑफ इवनिंग, नारायण इंटरप्राइजेस और आर्या 11. एक तरफ मेरे ख्याल से सागर तरे हैं क्या, यस, तो एक तरफ करेश मात्रे. गजब का मुकाबला रहेगा. दोनों बहुत ही टच में. हालांकि बाला तरे ने पिछले मैच में थोड़ा निराश किया था. पहले मैच में अच्छे टच में, वो भी दूर से खेलने की कोशिश. वाइड 2-3 पे पहुंचा स्कोर भाविक इंटरप्राइजेस का. गुरु नाइक नॉन स्ट्राइक पर हैं, सामना कर रहे हैं लालचंद तरे. देखिए लालचंद तरे बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है. टाइमर ऑन किया गया है. 9:11 पे पहली गेंद फेंकी गई है. कैलाश नाइक हालांकि जेन्युइन लेग ब्रेक बॉलर हैं, लेकिन जब से 40+ खेल रहे हैं वो स्लो मीडियम गेंदबाजी कर रहे हैं. 40+ मानो गोल्डी क्रिकेट. स्विंग कर दिया है और गेंद निकल गई है उन्हीं के खेतों में. 6 रन. आमचा लाईट टेलिकास्ट HHHच्या माध्यमातून कट झालेला आहे. तर जॉईंटर्स आपण जातीने लक्ष घालायचं आहे आणि आमचा BTPL भादवड टिमगरपडा प्रीमियर लीग HHHच्या माध्यमातून चॅनल क्रमांक 612 वर आमचा लाईट टेलिकास्ट पोहोचेल याच्यावर आपण लक्ष द्यायचं आहे. कमाल का स्ट्रोक खेला है लालचंद तरे ने. आज भी कहते हैं क्लास कभी भी नहीं मरता है. लालचंद तरे वैसे भी गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करने वाले बैट्समैन हैं और क्या खूबसूरत स्ट्रोक खेला था. स्विंग किया था ऑन साइड में. 6 रन. छह रन से उछलता हुआ स्कोर पहुंचा है भाविक इंटरप्राइजेस का. 9 रन बिना किसी विकेट के. वेल बिगन इज हाफ डन. डॉक्टर गवली सर हमेशा कहते हैं आगे रखी हुई गेंद, करारा ऑफ ड्राइव, फिर मिसफील्ड हुआ है.
2 रन बने, 11 पे पहुंचा स्कोर। लालचंद तरे ने तीखे तेवर दिखाए पहले ही ओवर में। देखिए तकनीक के बलबूते पे खेलने में कई बैट्समैन माहिर रहे, जिसमें अगर हम देखें